नमस्कार मैत्रिणींनो, मी ज्योती क्रिएशनमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपला आज आरीवर्कचा क्लासचा दिवस आहे तिसरा. आपण आजच्या क्लासमध्ये आपण जी चेन स्टिच शिकलो होतो त्याला अजून आपण असं प्रोग्रेसिव्ह बनवणार आहोत किंवा आपल्या चेनचा स्पीड कसा वाढवायचा ह्याच्या काही टिप्स आपण आज शिकणार आहोत. ठीक आहे. बघा मी त्या ठिकाणी अशी स्प्रिंगसारखा आकार ड्रॉ करून घेतलेला आहे व्हाईट पेन्सिलने कपड्यावरती. बघा मी अशा ह्याच्यासाठी केलेलं आहे की आपला हात जो आहे असा न अडखळता असा सगळ्या दिशेने आपल्याला फिरवता आला पाहिजे. ह्याच्यासाठी आपण हे केलेलं हा स्प्रिंगचा आकार हा ड्रॉ करून घेतलेला आहे बघा. आणि त्याच्यावरती आपण चेन स्टिच करणार आहोत. आणि बघा आपण जसे नॉर्मली गाठ मारून घेतो थ्रेडला तशी गाठ मारून घेतलेली आहे आणि चेन स्टिचला मी इथे सुरुवात केलेली आहे. बघा मी पेन्सिलच्या मार्किंगच्या साईडने सुईचं हे टोक ठेवलेलं आहे आणि त्या साईडला मी चेन स्टिच ही करत चाललेली आहे. आणि पहिल्यापेक्षा आपल्याला चेन स्टिच कशी प्रोग्रेसिव्ह बनवता येईल ह्याचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजेच काय करायचं आहे की आपण पहिले जे आकार घेतले होते मोठे होते आणि आता हेच आकार आपण साधारण थोडेसे छोटे घेतलेले आहेत आणि थोडे नाजूक घेतलेले आहेत. तर त्याला आपल्याला नाजूक चेन बनवायची आहे. चेन स्टिच ही आपल्याला थोडीशी अशी जवळ घ्यायची आहे आणि आपण अजून धागा न तुटू देता आपला स्पीड कसा वाढेल ह्याचा आज आपण प्रयत्न करायचा आहे. बघा आपण असं खालचा दोरा जो आहे आपल्याला अतिशय असा ओढून किंवा खेचून असं पकडायचं नाही आहे आणि अतिशय सैल देखील ठेवायचं नाही आहे. त्याने काय होतं धागा तुटण्याची शक्यता असते जर खेचून जास्त धरला तर. त्यामुळे आपल्याला असा थोडा जेवढी आपल्याला सुई फिरवायला दोरा काढायला जेवढा लागतो तेवढा असा अगदी नॉर्मल आपल्याला धागा असा पकडायचा आहे. आणि जर तुम्हाला काही अडथळा येत असेल तर तुम्ही थोडासा सैल अजून तुमच्या ह्याने अजून थोडा सैल पकडून बघायचा किंवा असं वाटतं की खूपच सैल होतोय की तुम्ही थोडा लूज पकडून बघायचा. पण अतिशय लूज किंवा अतिशय सैल असं नाही करायचा. आणि बघा आता इथे मी माझं थोडासा असा कर्व येतोय बघा. त्या ठिकाणी मी माझं सुईचं टोक त्या पेन्सिलच्या मार्किंगच्या दिशेने मी ठेवत अशी चेन स्टिच करत आहे. बघा इथे थोडे कर्व येतोय तर मी इथे जिथे कर्व येतो तिथे थोडंसं आपला खालचा दोरा हा थोडासा अगदी किंचित असा सैल करायचा आणि परत असा थोडासा पण असा एकदम असा कॉन्स्टंट ठेवायचा आहे. आणि ह्याची भरपूर प्रमाणात प्रॅक्टिस आपल्याला करायची आहे बघा. आणि ह्याची प्रॅक्टिस जोपर्यंत करायची आहे जोपर्यंत बघा तुम्ही नवीन असाल तुमचा धागा तुटणार. म्हणजे असं नाही की कोणाचा मी जेव्हा शिकत होते तेव्हा माझाही धागा असा तुटतच होता. असं नाही की धागा तुटत नाही. जोपर्यंत आपला धागा असा कंटिन्यू न तुटता आपण जे आहे थोडा आकार पूर्ण करतो किंवा आपल्या कपड्यामध्ये सुई अडकते बघा सुरुवातीला तर ती सुई न अडकता आपण जेव्हा आकार पूर्ण करतो तोपर्यंत आपल्याला ही चेन स्टिचची प्रॅक्टिस असे वेगवेगळे आकार घेऊन अशी करायची आहे. बघा एकदम असा हलका हात आपला चेन स्टिच करताना हात चालला गेला पाहिजे. बघा मी एकदम असा कॉन्स्टंट हात चालवते आहे. मी तुम्हाला ह्याच्यासाठी जवळून दाखवते की बघा मी सुई खाली घालते आणि किंचित फिरवते पण माझी सुई ही सरळच आहे. सरळच सुई पकडायची त्याने आपला स्पीड वाढतो आणि आपला जो आहे तो धागा तुटत नाही. त्यामुळे तुम्ही ही स्टेप न मिस करता आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे. तुम्ही काय म्हणताल की चेन आली म्हणजे आपल्याला वर्क येणार लगेच आपण मणी करायला घेतो पण तसं नसतं. चेन स्टिचची मी तर सांगेन जेव्हा तुम्ही जोपर्यंत तुम्ही क्लास शिकताय ना तोपर्यंत तुम्ही रोज एक आकार चेन स्टिचने हा केलाच पाहिजे. बघा आता इथे आपल्याला एन नॉट घ्यायची आहे आणि एन नॉटमध्ये पण आपल्याला प्रोग्रेस करायचा आहे की काय करायचं आपण पहिले चेन स्टिच थोडी नॉर्मल थोडी जागा ठेवून करायचो. आता आपल्याला चेन स्टिचला एकदम चिटकून अशी एन नॉट करायची आहे. बघा मी एक स्टिच घेतली पहिल्या स्टिचमधून असा धागा काढला तर दुसऱ्यामधून असा घेतला आणि बघा असा खालून खेचून घेतला. बघा खालचा धागा ओढून असं गाठ अशी पक्की झाली आहे की नाही हे एकदा कन्फर्म करायचं. बघा त्यानंतर मी असा उलटे एम म्हणू शकता किंवा डब्ल्यू म्हणू शकता. ह्याला आरीवर्कच्या भाषेत ऑर्डर फिलिंग असंही म्हणतात. तर हा आकार मी घेतलेला आहे बघा. हा आकार आपल्याला धागा न तुटू देता आणि आपल्या सुईमध्ये कपडा न अडकता आपल्याला हा कंटिन्यू करायचा आहे. बघा इथे मी धागावरती काढला असा
आणि काय करायचं, सुरुवातीला एक स्टिच अशी मागे जाऊन मग अशी पुढे, आणि परत तेच की आपलं ज्या साईडला पेन्सिलचं मार्किंग आहे त्या साईडला आपल्याला सुईचं टोक फिरवून ठेवून धागा अडकून वरती काढून अशा प्रकारे आपल्याला तसंच जायचं आहे. बघा, माझा या ठिकाणी कपडाही अडकत नाही आहे आणि धागाही तुटत नाही. कसं मी कॉन्स्टंट हात चालवते आहे, असाच प्रयत्न तुम्हाला देखील करायचा आहे. बघा, तुमचं लक्ष हे माझ्या सुईच्या टोकाकडे आणि मी ज्या पद्धतीने करते त्याच्याकडेच असू द्या, जेणेकरून तुम्ही एकदम असं निरीक्षण करून बघा की मी कशा प्रकारे सुई फिरवते, कशा प्रकारे वरती काढते, हे बघा. व्हिडिओ खूप मोठा होतो आहे, त्यामुळे मी थोडा फास्ट बनवून आणि थोडा स्किप करून दाखवते. तोपर्यंत मैत्रिणींनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब, शेअर आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आणि मी जे तुम्हाला शिकवते आहे ते तुम्हाला समजतं आहे का, किंवा तुम्हाला काही अडचणी आहेत का, हे मला कमेंटमधून नक्की विचारा. मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं नक्की देईल. बघा, असं फिनिशिंगमध्ये आपलं वर्क हे आलेलं आहे. तुमचंही असंच येण्याचा प्रयत्न तुम्ही करायचा आहे. आता बघा, हे जर आपलं फिनिशिंगमध्ये आलं, त्यानंतर आपण पुढची स्टेप घेणार आहोत. आपल्याला करायचं आहे झिगझॅग वर्क. बघा, मी अशा 2 लाईन ग्लास पेन्सिलने ड्रॉ करून घेतल्या आहेत. त्यानंतर बघा, इथे आपली एक नॉर्मल स्टिच घेतली आहे, चेन स्टिच, आणि आता इथे एक लॉंग चेन स्टिच घेते बघा, आणि त्याला चिटकून एक परत छोटी चेन स्टिच घेतली बघा, परत एक मोठी, परत एक छोटी बघा, परत एक लहान, एकदम एक थोडीशी गॅपने, आणि एक एकदम त्याला चिटकून देते आहे बघा. आणि त्या साईडने मी सुईचं टोक ही फिरवते आहे. जसं ट्रायंगल जातो आहे माझा, त्या साईडला मी सुईचं टोक हे फिरवते. हवं असल्यास तुम्ही व्हाईट पेन्सिलने ट्रायंगलची मार्किंग करून घ्या. बघा, मला ज्या साईडला त्रिकोणचं हे न्यायचं आहे बघा, त्या साईडला मी अशी सुई बघा कशी फिरवली, तिथे स्टिच मारली, एक अजून एक, आणि एक त्याला चिटकून. तर मला खाली जायचं आहे बघा, खाली जायचं आहे तर मी कसं सुई फिरवून घेते बघा. तुम्ही आता बघा, अशी सुई फिरवली आणि खाली बघा इथे एक स्टिच केली. असेच प्रकारे करत करत आपल्याला ह्याला झिगझॅग स्टिच असं म्हणतात. ठीक आहे ना. बघा, इथे आपल्याला एंड नॉट देऊन घ्यायची आहे. एक स्टिच घेतली बघा. आता इथे एंड नॉटसाठीची एक स्टिच घेते, आणि आपण जशी एंड नॉट देतो तशी नॉट दिली, आणि खालचा दोरा असा खेचून बघायचा. प्रत्येक वेळेस हे कन्फर्म करायचं हां आपण, आणि ती सवय लावून घ्यायची. बघा, या ठिकाणी आता आपण थोडं ॲडव्हान्समध्ये जाणार आहोत. तर काय करायचं बघा, मी इथे एक स्ट्रेट लाईन ड्रॉ केली, आणि असे फुलं म्हणा किंवा पानं म्हणा, तुम्ही काहीही करू शकता. तर असे केलेत बघा. आता काय करायचं, जी वरची लाईन आहे तिथे आपल्याला, आपण जशी नॉर्मल चेन स्टिच करतो तशी आपल्याला चेन स्टिच करायची. तुम्ही कुठूनही कुठे करू शकता, डावीकडून उजवीकडे, उजवीकडून डावीकडे, कुठेही सुरुवात कशीही करू शकता. एक चेन स्टिच घेतली बघा मी, आणि मागे जाऊन परत एक उलटी चेन स्टिच घ्यायची सुरुवातीला, आणि मग आपली जशी नॉर्मल आहे तशी मी कंटिन्यू केली आहे. बघा, मी करून दाखवते फास्ट. व्हिडिओ खूप मोठा होतो ना, ह्यासाठी थोडे वेळेचे बंधन असते, त्यामुळे मी थोडे फास्टमध्येच दाखवत आहे करून तुम्हाला.
चेन स्टिच ह्या आपल्या आता एकसारख्या कशा येतील ह्याचाच प्रयत्न आपल्याला ह्याच्यातून करायचा आहे बघा. म्हणजे एकसारख्या म्हणजे कसं की सगळ्या चेन ह्या सेम दिसल्या पाहिजेत, एकसारख्या आकाराच्या. आता बघा माझं इथे करून होतं आहे. तर काय करायचं इथे आपण, हां, तर बघा इथे आपल्याला आता एन नॉट देऊन घ्यायची आहे. आपली चेन स्टिचची लाईन ही कंप्लीट झाली आहे. जवळून दाखवते बघा. आता इथे आपल्याला काय करायचं, आपण जसं लॉक टाकतो तसा इथे लॉक टाकून घेतला, अजून एक लॉक टाकून घेतला, खालून दोरा खिचून बघितला तर आपला लॉक हा पक्का झालेला आहे. तर आता काय करायचं, अजून एक बघा झूम करून दाखवलं ह्याच्यासाठी की तुम्हाला जवळून दिसण्यासाठी झूम करून दाखवले आहे. बघा एन नॉटचा जो दोरा आपला वरती आलेला होता ना, त्याच्यातून मी सुई घेतली आणि तिथे दोरा खालून न कट करता त्याच दोऱ्यातून इथे मी एक चेन स्टिच घेतली बघा. आता काय करायचं बघा, ह्या 2 स्टिचच्या मध्ये एक स्टिच घेतली. आता तुम्ही उजवीकडून डावीकडे जा किंवा डावीकडून उजवीकडे जा, पण आपला दोरा हा अखंडच ठेवायचा आहे. आपल्याला खालचा दोरा हा कट करायचा नाही आहे. बघा 2 स्टिचच्या मध्ये एक स्टिच, ह्या 2च्या मध्ये इथे बघा एकदम, ह्या 2च्या मध्ये इथे, आता इथे, हां, तर बघा इथे अशा 2 स्टिचच्या मध्ये एक एक स्टिच घेत घेत आपल्याला ही लाईन पूर्ण करायची आहे. आणि जेव्हा आपण ही स्टिच घेतो ना त्यावेळेस ह्या जी पहिली स्टिच आहे त्याला एकदम अशी चिटकून घ्यायची आहे, जेणेकरून 2 लाईनमध्ये गॅप हा दिसला नाही पाहिजे किंवा गॅप आला नाही पाहिजे, इतक्या जवळ घ्यायची आहे. तुम्ही 3ही करू शकता, पण कसं की पहिली जर उजवीकडून डावीकडे असेल तर दुसरी डावीकडून उजवीकडे, लेफ्ट टू राईट अँड राईट टू लेफ्ट, अशा प्रकारे आपल्याला जायचं आहे. तुम्ही 2 घ्या, 3 घ्या, 4 घ्या, कितीही घ्या. आणि जेव्हा आपण कोणतंही एखादं ब्लाऊज वर्क करतो ना त्यावेळेस आपला जो गळा असतो त्याला आपल्याला अशा प्रकारे बॉर्डर द्यायची असते 2 चेनची. ह्याला डबल चेन वर्क असे बोलतात बघा. आणि आता इथे काय करायचं, इथे माझं वर्क झालं आहे तर इथे काय करायचं बघा, इथे आपल्याला परत एक एन नॉट करून घ्यायची आहे. पण ती एन नॉट देताना काय करायचं आहे बघा, असं वरती घेतलं ना, जी पहिली चेन स्टिचची लाईन आहे त्याच्या टोकाला आपल्याला ती नॉट देऊन घ्यायची की जेणेकरून ह्या 2 लाईन वेगवेगळ्या नाही एकच आहेत असं दिसलं पाहिजे. बघा किती सुंदर वाटते, असं वाटत नाही की ह्या 2 आहेत, ह्या जवळजवळ केल्यात, एवढा एवढा जरासुद्धा त्याच्यामध्ये गॅप दिसत नाही आहे किंवा खालचा कपडा दिसत नाही आहे बघा. आता इथे मी काय करते बघा, इथून सुरुवात केली आहे आणि आता जे आपलं पान आहे ते मी पूर्ण करते बघा चेन स्टिचने. अशा आता काय करायचं आपल्याला, ह्याच्यापेक्षा छोटे छोटे हे एकदम छोटंसं पान आहे बघा, अशा छोटे छोटे आकार आपल्याला घेत घेत त्याला फिनिशिंग देत चालायची आहे. सुरुवातीला येते थोडीशी अडचण, पण प्रॅक्टिसने सगळं होतं. आणि बघा मी पान जरी करते तरी माझं पेन्सिलचं मार्किंगच्या दिशेने मी सुईचं टोक ठेवत ठेवत करते, त्याच्यामुळे ह्याच्यात मला अडचण येत नाही आहे. तुम्ही देखील असंच करायचं, तुम्हालाही अडचण येणार नाही. बघा पानाला मी इथे एन नॉट देऊन घेते आणि हां, हे जेवढे पानं आहेत त्या सेपरेट पानांना एक एक लॉक टाकून द्यायचं आहे, म्हणजे एन नॉट करून द्यायचं आहे प्रत्येक पानाला सेपरेट सेपरेट. बघा इथून मधून सुरुवात करून वरती टोक काढून इथेच लॉक करायचं आहे. बघा इथून सुरुवात करते मी आणि पान करताना इथूनच सुरुवात, नेहमी इथूनच सुरुवात करावी जेणेकरून आपली फिनिशिंग येते. आता बघा इथं मला टोक करायचं की बघा मी कॅमेरे थोडासा झूम करून दाखवते. हां आता बघा इथे मी मोठी स्टिच घेतली, त्याला एक चिटकून घ्यायची आहे टोक देताना आणि परत एक मोठी घ्यायची बघा थोडी चेन, आणि मग आपल्या जशा नॉर्मल आहेत तशा
खूप मोठी नाही घ्यायची, थोडीशी किंचितशी मोठी घ्यायची आहे, जेणेकरून आपलं टोक निघतं पानाला. बघा आता इथे मी जी पहिली चेन होती तिथे एन नॉट देऊन घेते, त्या चेनमध्ये एक स्टिच करून एन नॉट करून घेते बघा. म्हणजे कसं की तिथं पान हे जॉईंट दिसतं. ठीक आहे ना. बघा आता ह्याचे पण मी इथूनच सुरुवात केली, एक चेन रिटर्न जाऊन परत मग सुरुवात केली. आता बघा इथे टोक करायचं, एक मोठं घेतलं, एक छोटं घेतलं, मग परत इकडे मोठं, जेणेकरून आपल्या पानाला हे असं टोक निघतं व्यवस्थित. इथे एन नॉट देऊन घ्यायची. अशाच प्रकारे हे सगळे पान आपल्याला करत जायचे आहेत बघा. मैत्रिणींनो, व्हिडिओ खूप मोठा होत जातो, त्यामुळे मी थोडं तुम्हाला फास्ट करून दाखवते आहे. तुम्ही फक्त माझ्या सुई मी कशी चालवते आहे त्याकडे लक्ष ठेवा आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघत राहा. म्हणजे माझी सुई मी कशी ठेवते, कशी फिरवते, कशी वरती काढते, हे बघून तुम्ही शिका. बघा किती फिनिशिंगमध्ये आपले पान हे दिसत आहेत, सुंदर असे. तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले बघा अशा स्प्रिंग, झिगझॅग वर्क आणि पाणी वर्क, ह्या अशा बॉर्डर लाईन कशा करायच्या बघा. ह्या 2 लाईन आपली किती फिनिशिंगमध्ये आलेली आहे. अशीच अजून फिनिशिंग आपली वाढवण्यासाठी आपण स्टेप बाय स्टेप जाणार आहोत. त्यामुळे आपले चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला क्लासचे रोज अपडेट पडत राहील आणि तुम्ही माझ्यासोबत क्लास कराल. धन्यवाद.